हे बघा, हे काल पाण्यामुळे चिपकले. हे बघा, हे टॅबलेट आमच्याकडे हिमोग्लोबिन. जे तुम्ही भाजी पोळी जेवण करता की नाही, त्यामध्ये सगळं न्यूट्रिशन नसते भाजी पोळीमध्ये. त्यात तुम्ही पाणी पण पित नाही, पण एका गोळीमध्ये 50 प्रकारचं न्यूट्रिशन आहे. तर या गोळीमध्ये आपल्याला हिमोग्लोबिन वाढेल आणि थकवा कमजोरी येणार नाही आणि मंथली पिरियड तुमचा लॉस झाला तो तुमचं भरून काढेल. ती ही एक अशी टॅबलेट आहे आमच्याकडे. तर हिमोग्लोबिन असं दिसेल तुम्ही घेतल्यानंतर सामान्य स्तर, सामान्य हिमोग्लोबिनचे बहुत कम. जास्त कमी राहिलं तर असा हात दिसेल, कमी असला तर असा. हा, तुमचे सगळ्यांचे हात दाखवा असे. कोणाचे व्हाईट आहे, कोणाचे हिमोग्लोबिन कमी असलेले आहे याच्यात सगळे. हा ना, आहे ना सगळे कमी. हे पहा, हे सामान्य तर दिसते हे असं. हिमोग्लोबिन मध्ये असं जे आपलं लाल असते ना, ते असं रक्तासारखं दिसते. हा, असं दिसते का कोणाचं? बघा तिकडे तिकडे मागे. हा, त्या मुलीचं छान दिसते, तिचं हिमोग्लोबिन छान दिसते. बरं, तुम्ही समजा आता घरून जेवण करून आलाय, एखादी पोळी जेवण करत असेल, शाळेत आल्यावर किती जेवण करता तुम्ही? हा, 2-2.5 तरी पोळ्या जेवण केल्या पाहिजे. आणि ते तुम्हाला भूक लागणार नाही. तर तुम्ही खेळता, हे करता, अभ्यास करता, टेन्शन असते, कोणी कोणी जेवण नाही करत. तर एक फ्रूट सप्लिमेंट मध्ये ही टॅबलेट आहे आपल्याकडे. तुम्हाला ही जर लागली तर मॅडमकडे नंबर देऊन द्यायचा आणि आम्हाला बोलून घ्यायचं, तुम्हाला मिळून जाईल. ते आहे का तुमच्याकडे ही टॅबलेट? ही आहे? नाही, आहे म्हणे. बरं, ही जर लागेल तर सांगाल हा. आणि पॅड कोणाला लागते हे 10 वाले? आता नेक्स्ट टाइम जर लागत असेल तर तसं सांगायचं. हा, पॅड पण आहे, मोठे पण आहे. लॉंग वाले दाखवर असेल तर. हे याच्यातला पण लॉंग वाला आहे. हे पुस्तक कोणाला वाचायला न्यायचं आहे का घरी? माझ्याकडे 3 उरले, कारण की कोणाला दाखवा साडी लागते ना आम्हाला. दिलं ना तुम्हाला हे एक. त्याच्यावर मागून किंमत आहे, बॅक साईडला किंमत आहे बघा, कारण की ते आम्हाला तसे आले नाहीये. हे 2च आहे त्यांना.